तडजोडीच्या राजकारणाला तडा देणारे विशाल पाटील पुन्हा त्याच मार्गावर. सांगली मिरजेतील भूमिकांकडे लक्ष. सांगली लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील परंपरागत तडजोडीच्या राजकारणालाच खासदार विशाल पाटील यांच्या बंडखोरीनं तडा गेला आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारणात परिवर्तनाची लाट येण्याची आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र विशाल पाटील यांनी खानापूर मतदारसंघातील शिवसेना एकनाथ शिंदे गटातील इच्छुक सुहास बाबर यांच्याविषयी वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर विशाल पाटील पुन्हा पूर्वीच्या तडजोडीच्या राजकारणाच्या मार्गावरून जाणार की काय अशी शंका निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी दिल्ली, मुंबई आणि नागपूर दौरे करून सुद्धा विशाल पाटील यांना तिकीट मिळालेलं नाही. जिल्ह्यात उद्धव सेनेची ताकद नसताना दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात अनेक वर्षांपासून तडजोडीचं राजकारण करणाऱ्या प्रस्थापित नेत्यांचा डाव यशस्वी झाला आणि त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुप्तावस्थेत असलेला काँग्रेसचा कार्यकर्ता जागाहून पेटून उठला. सांगली शहरातील हे लोड हळूहळू जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.